थँक्यू प्रशांत, आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर विनंती आहे की जयेश, आरसीसीचा जयेश, तुला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे एका चौकारासाठी, ते घेऊन जायचं. जयेश आपण सुद्धा व्यासपीठावरती बाजूला सामन्याला सुरुवात. मित्र चला या थोडेसे मागे. यावेळेस मात्र अल्ला पहिला चेंडू प्रकाशच्या माध्यमातून हाताळला गेला. पहिल्या चेंडूवरती एक धाव मात्र मिळते. सर थांबवतो जरा. आरसीसी जयेश, आरसीसी संघाचे जयेश, एका चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. मित्रांनो प्लीज आपणास विनंती आहे, परत विनंती करतोय आपल्याला, तुम्ही कंपाऊंडच्या आतमध्ये येऊ नका, पुन्हा आपल्याला बाहेर काढलं जाईल. जे जे खेळाडू प्रेक्षक आतमध्ये येत आहेत, आपण खेळाडू व्यतिरिक्त कोणी आतमध्ये येऊ नका. सर एक मिनिट थांबवतोय. जे 15 प्लेअर आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणी आतमध्ये थांबणार नाही. एक ओनर आणि 15 प्लेअर, बाकीचे सर्व खेळाडू बाहेर येतात. मित्रांनो नंतर मॅच इथे थांबेल. एक मिनिट थांबायचं हर्षलदा. तेजस्वीन आपल्याला विनंती आहे की आपण आपले अतिरिक्त सर्व खेळाडू बाहेर काढायचे आहेत. फक्त 15 प्लेअर, एक ओनर, अदरवाईज सगळ्यांनी बाहेर यायचंय. तिथे एक वायर जळली होती मगाशी, प्लीज थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. तुमचा उत्साह आम्ही समजू शकतो, फक्त थोडंसं सहकार्य गरजेचं आहे. ओके थँक्यू. जयेश बनसोडे आपण यायचं व्यासपीठावरती आणि आपलं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं. ओटी कमेंट्री बॉक्स. यावेळेस मात्र अल्लाचा हा पुढचा चेंडू स्वीप केला. यावेळेस मात्र विवेक पांडे येईल, चेंडूला अडवेल, तद्वर मात्र घेतली गेलेली एक धाव. यावेळेस प्रकाश चांगला कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. 2 चेंडूवरती 3 धावा खर्ची घातल्यात प्रकाशने. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रायकर राहुल पुळेकर आलाय. हा जमिनी लगत टाकलेला चेंडू, जवळ जमिनीला घासून जाणारा चेंडू टाकण्यामध्ये ज्याची महारत हासिल आहे, तोच एक सर्वाधिक वयातील खेळाडूंपैकी एक असणारा VPL मधील प्रकाश पाटील. यावेळेस मात्र पहा बॅकफुटर जाऊन खेळायचा होता, धावबाची संधी उपलब्ध असेल. दोन्ही ट्रेन एका ट्रॅक वरती. राहुल पुळेकरच्या पारीचा अंत, धावबाद. थँक्यू डिबे, थँक्यू डिबे. 6 पेक्षा जर कमी धावा दिल्या प्रकाश पाटील याने तर 500 रुपयाचं पारितोषिक नयन कालुष्टे यांच्याकडून, आणि विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक सिंगल बोल्ड झाला तर 500 रुपयाचं पारितोषिक रंजनजी पाटील यांच्याकडून. यावेळेस मात्र एक धाव मिळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय, थोडीशी वेगळी स्ट्रॅटर्जी, गण्याला थोडंसं कुठेतरी मागे ठेवलं जात आहे. कासमला पाठवलंय. यावेळेस कासमला फलंदाजीसाठी संधी दिली जाते. कासम येईल यावेळेस मात्र फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय प्रकाश पाटील चांगली गोलंदाजी करतायत. कासम बॅकफुटवर गेले, चेंडू जाईल गॅप मध्ये. प्रणय मात्र थोडस खराब. विवेक पांडे देखील फ्रेम मध्ये येतोय. रिले फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका अखेर 7 धावा धावपलकावर लागल्यात. एक फलंदाज तंबूच्या आसराला परतलाय. 7 धावा खर्ची घातल्यात. यावेळेस मात्र एक षटकाचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी एका अनुभवी गोलंदाज स्ट्रायकर एंडकडे आपण विघ्नेश साखळतोडेला पाहतोय. विघ्नेशला थांबवण्यासाठी यावेळेस गोलंदाजी मागपुरती गोलंदाज विजय, एक अनुभवी गोलंदाज दाखल झालाय. विजय यांच्या हॅट्रिकसाठी सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी रंजनदादा पाटील कडून यांच्याकडून असणार आहे. आणि 6 धावांच्या आतमध्ये जर का रन दिले तर मग 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी नयन कालुष्टे यांच्याकडून. स्ट्राईक एंडवरती या ठिकाणी विघ्नेश साखळतोडे, नॉन स्ट्राईक एंडला कासम पाहायला मिळतोय. आणि विजय पाटील द ग्रेट अँड लिजंड क्रिकेटर या ठिकाणी गोलंदाजी मार्क होत आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम नारंगी. आता मात्र एक मात्र चेंडू मात्र जास्तच बाहेर आमच्या ऑफिशियल या ठिकाणी दर्शवतात. वाईटची सांगता होते आणि अवांतरित धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 8 धावा पहिल्या षटक या ठिकाणी समाप्त झालं. प्रकाश पाटील यांनी ज्या प्रकारचं योजलं होतं त्या प्रकारचं षटक हाताळलं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाते. व्हॉट इज द स्ट्रेंथ बाय नारंगी? नारंगीची स्ट्रेंथ काय आहे या प्रश्नात जर उत्तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता. त्याचं जिवंत उदाहरण पेश केलं जातं या ठिकाणी प्रकाश पाटील आणि विजय पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूचा खेळ आणि 8 धावा. संदीप किनीला सुद्धा आपण फ्रेममध्ये पाहणार आहोत. या मॅच मध्ये विवेक पांडे यांनी जे क्षेत्ररक्षण केलं अतिशय वाकणनगर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खूप जास्त वेळ होता आणि त्या वेळेचा फायदा या ठिकाणी उचलत असताना मेडेकरच्या क्षेत्रामध्ये जाणारे 4 धावा पाहायला मिळतात. विघ्नेश साठी 3 लगातार चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक नयन कालुष्टे यांच्याकडून.
अप्रतिम षटक या ठिकाणी हातात दुसरे षटक दुसरा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ आहे 12 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी टीम मीटिंग त्वरित येते चौकार गेल्यानंतर आणि ही इन्व्हॉल्युशन ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या प्रकारचे एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन एकत्रित होऊन संघटित होऊन टीम वर्क केला जाताना पाहायला मिळतं. आता मध्ये काय केलं आता तर संधी या ठिकाणी होती परंतु अंकित याने चेंडूला त्या ठिकाणी फेकण्यामध्ये थोडंसं कमीपणा घेतला आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ आणि 13 धावा या ठिकाणी स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकर कासम आपल्याला पाहायला मिळतोय. दयानंद नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू यावेळेस मात्र पहा चेंडूला थांबवलंय. तर एक धावेने धावफलक पुढे चालेल. धावफलक पोहोचले जातोय ते म्हणजे 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा विघ्नेश साखरतोडे स्ट्रायकरांकडे यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय विजय, ज्या विजयने अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतलाय. यावेळेस मात्र विवेक पांडेची फेकी अप्रतिम जबरदस्त ऑल इन वन ऍक्शन गॅदर पिकअप अँड थ्रो जबरदस्त. कासम पहा रिव्ह्यू घेतलाय. मेन स्क्रीनवर दाखवू नका तू फक्त चेक कर लसूण आहे ना तू बघायला आउट नाही खालती बसतोय काय बोलतोय क्लिअर पोहोचला. कमिटी मेंबर्स प्लीज टेल मी नॉट आउट येस नॉट आउट आहे. तिकडे सातत्याने स्पार्क होते. जरा मंडप डेकोरेटर्स जरा लक्ष द्या. यावेळेस पुन्हा एकदा कासम स्ट्रायकर एंडकडे आपण पाहतोय. धावफलक एकने पुढे सरकले. धावफलक पोहोचले जाते 15 या आकड्यावरती. यावेळेस मात्र कासमच्या बॅटमधून मोठा फटका चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र प्रणय म्हात्रे क्रॅम्प येतोय. एक मिनिट हॅलो चेक. थोड्या अवधीनंतर थोडासा
यावेळेस सामन्याला सुरुवात होते. फयुबाई सारखे संघमालक पाठीशी असताना खेळाडू काही टेन्शन घेत नाहीयेत. यावेळेस मात्र धावफलक पहा. धावफलक 16 या आकड्यावरती. दुसरं षटक यावेळेस संपले. विजयचं 9 धावा खर्ची घातल्या विजयने. प्रकाश पाटील यांनी 7 धावा खर्ची घातल्या. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा नारंगीचाच तिसरा खेळाडू दाखल झालाय गोलंदाजी मार्क वरती. संदीप किणी अर्थातच सँडी. हॅलो हॅलो संदीप किणी याने जर का बोल्ड घेतला तर 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी रणजितजी पाटील यांच्या माध्यमातून. तसेच विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि 6 धावांपेक्षा कमी धावा दिल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी नयनजी कालुष्टे यांच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र अतिरिक्त धाव येते का तर येस इट इज वाईड. या ठिकाणी पण नो चेंडूची सांगता होते. आमचे ऑफिशियल या ठिकाणी दर्शवत आहेत आणि धावा दाखल करते आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17. का मॅच आहे थोडी इंजुरी जरूर आली ती परंतु प्रशंसा करेल मी त्या ठिकाणी त्या 2 खेळाडूंची. एका बाजूला विवेक पांडे दुसऱ्या बाजूला प्रणय म्हात्रे दोन्ही नवोदित खेळाडू आणि ज्या प्रकारचा क्लास दाखवताय ज्या प्रकारचा एफर्ट दाखवताय. आता मात्र मोठा थ्रो रॉकेट थ्रो कालच्या दिवसापासून जवळजवळ 5 ते 6 अशा प्रकारचे थ्रो त्याने केलेत आणि त्यामध्ये एक डायरेक्ट हिट आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालाय. खरोखरच प्रशंसा करावी लागेल या खेळाडूची. मित्रांनो तुमच्या माहितीसाठी हा खेळाडू एका दिवसामध्ये 3 गेम सुद्धा खेळतो. त्यामध्ये लेदर क्रिकेट टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट त्यानंतर बॉक्स अंडरआर्म क्रिकेट आणि टर्फ क्रिकेट सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व. खूप वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळणं तितकंसं सोपं नसतं सर परंतु हा खेळाडू आहे त्या सर्वांचं कम्प्लीट पॅकेज. आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोळी या ठिकाणी फेकत असताना पाहायला मिळतोय. एक धाव इथे एका धावेने पुन्हा एकदा या ठिकाणी धावफलक पुढे जात असताना 19 धावावरती जाताना 2 चेंडूची समाप्ती या ठिकाणी पाहायला मिळते. संदीप किणी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. संडी या नावाने खूप सारं प्रेम मिळालं. या खेळाडूंनी सुद्धा प्रभावित करून सोडले मागील 2 हंगामामध्ये ओव्हरआर्मच्या क्रिकेटमध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये यापूर्वी सुद्धा. आणि पुन्हा एकदा तेच एफर्ट वॉट अ फील्ड जोरदार टाळ्या होऊन जाते मित्रांनो. यात जर फिल्डिंग आवडली असेल तर तुम्हाला हे इज अ लाईव्ह वायर इन द फील्ड. अतिशय दर्जेदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विवेक पांडेच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक प्रकारच्या क्रिकेटमध्ये स्वतःला झोकून देणं हे सोपं काम नाहीये. कोणत्याही प्रकारचा खेळ जेव्हा तुम्ही खेळत असता त्यामध्ये ती खेळ खेळण्यासाठी क्षमता मेहनत अथक प्रयत्न या सर्व बाबी जुळवून आणाव्या लागतात आणि त्याच बाबी जुळवून आणतो यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक विवेक पांडे. पुन्हा एकदा गोलंदाज सँडी तर स्ट्रायकर एंडकडे विघ्नेश साखळतोडे सज्ज होईल. यावेळेस थोडस अवधीनंतर चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा विवेक पांडे यावेळेस मात्र चेंडूने चकवलंय. चेंडू जाते सीमारेषा पार येतोय VPL चौकार. थँक्यू डीजे. धावपलकावर धावा लागल्या तर 24. कुठेतरी एक स्ट्रॅटर्जी आखली तेजस 11ने की गण्याला मागे ठेवलं पण कुठेतरी ते थोडस बॅकफुटवर येतील कारण कासम सारख्या फलंदाजाला पुढे पाठवलं गण्याला मागे ठेवलं. त्यांना वाटलं होतं की फलंदाज बाद होतील त्या भीतीने त्यांनी गण्याला मागे ठेवलं परंतु फलंदाज बाद झाले नाहीत. धावांचा रतीब थोडासा कमी झालाय. 24 धावा आहेत सन्मानजनक आहेत. अजून एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. यावेळेस मात्र बॅकफुटवर जात चेंडूला कट करायचं होता. पंच वरतील येस इट इज वाईड. अतिरिक्त एक धाव. धावपलक एकने पुढे सरकतंय. धावपलक पोहोचतंय 25 धावांवरती. पुन्हा एकदा संदीप सँडी सज्ज होतो विघ्नेश साखळतोडेसाठी. यावेळेस मात्र विघ्नेश सारखा एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण होतं. यावेळेस मात्र चेंडू आला जाते. नक्की 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. धावफलक एकने पुढे सरकतंय. 26 धावांवरती धावफलक पोहोचलं जात आहे. आता मात्र एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. तिसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू बाकी आहे. इकरा सीसी आपण एका बाजूला पाहतोय इकरा सीसी तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करतोय तेजस 11. 2 तर झहीरभाई शेख यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम झहीरभाई आपलं स्वागत आहे VPL 2020च्या माध्यमातून वोटी कमेंट्री बॉक्स. तर अखेरचा शेवटचा एक चेंडू तिसऱ्या षटकामधला टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होता. सेकंड फलंदाज कासम अर्थातच देवानंद आपण पाहतोय देवानंद किणी. यावेळेस पहिला चेंडू बॅकफुटवर जात कट केलाय. धावबाची संधी उपलब्ध असणार आहे. येस इट इज धावबाद. दुसऱ्या विकेटचं पतन. थँक्यू डुबे. थँक्यू डुबे.
देवानंदगिरी या ठिकाणी माघारी परततात. कासम या नावाने खूप सारं प्रेम या खेळाडूला मिळालं. गेले कित्येक वर्ष अंडारांची सेवा करत असताना हे चांगलं क्रिकेट सादर करत असताना आपण पाहिलंय. मग त्यावेळेला एकविरा नारंगी असेल किंवा जैसे नारंगी या संघाच्या माध्यमातून, तसेच मध्यंतरी काळामध्ये आपण पाहिलं होतं नवापूरच्या संघामधून खेळताना आपण यांना पाहिलंय. आणि आज या ठिकाणी VPL माध्यमातून तेजस इलेव्हन या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना परंतु अपयशी ठरतायत रनआउटच्या रूपाने या ठिकाणी धावचीच्या रूपाने माघारी परतताना आपण पाहतोय. त्यांना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय रोनित गोळकर उर्फ गणेश यांना. गणेश अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू. या खेळाडूबद्दल सांगायचं झालं तर खूप चांगलं क्रिकेट त्यांनी आजवर फक्त वसई तालुका नव्हे तर वसई तालुक्याबाहेर सुद्धा गाजवलंय. मुंबई उपनगरामध्ये तसं मुंबई शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारचं अंडरआर्म क्रिकेट, छगेमारी क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय. आणि चांगली हाय ॲक्शन गोलंदाजी सुद्धा या ठिकाणी तो सादर करत असताना मला पाहायला मिळालाय. आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. या सामन्यादरम्यान 27 धावा या ठिकाणी धावफलकात आपण पाहतोय. चौथ्या षटकामधील पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला जात असताना अविनाश शर्मा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणात वेगळी सजावट केली जाते. या ठिकाणी 2 ते 3 मोठे फटके सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतात तेजस इलेव्हन या संघाला. परंतु तसं काही घडतंय का? कारण ही मॅच मोठी आहे. एलिमिनेटर जो संघ मात्र या ठिकाणी पराभवाला सामोरं जाईल तो मात्र या स्पर्धेमधून बाहेर जाताना पाहायला मिळेल. आणि सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी अंकित पाटील द मॅन फ्रॉम आचोळे स्पोर्टचे ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये महत्वाचा आहे. कारण मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता आपण पाहतोय सर्कलचं क्रिकेट आणि सर्कलच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी मेहनत करून प्रयत्नांची पराकाष्ठा करून चेंडूला अडवणं गरजेचं असतं. आणि ज्या वेळेला प्रत्येक खेळाडू प्रत्येक फिल्डर या ठिकाणी मेहनत करून चेंडू अडवत असतो त्या वेळेला त्यांचा संघ तितक्या चपळाईने तितक्या जलद गतीने प्रगती करताना पाहायला मिळत असतो. आता मात्र चेंडू त्या ठिकाणी जातोय. शाकिब चेंडूवरती येतात आणि काय करतात तर नक्कीच रनआउटची संधी या ठिकाणी आहे आणि रनआउटच्या रूपाने गडी माघारी परततो रोनित गोळकर. थँक्यू डुजे. तर नक्की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहिलं तर साकिब शेख म्हणजे फयाज शेख यांचे सुपुत्र आहेत आणि ते आज मैदानाच्या आतमध्ये फ्रेम मध्ये पाहायला मिळतात. अंडर 18 खेळाडू आहे मित्रांनो आणि 18 वर्षाखालील खेळाडू म्हटल्यानंतर नक्कीच खूप चांगली किमया या त्याच्या घडीला करत असताना आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय अविनाश घोसाळकर. स्ट्राईक एंडरचे विघ्नेश साकलतोडे पुन्हा एकदा सज्ज होतील. खूप चांगली 72 कामगिरी कालच्या दिवसामध्ये विघ्नेश साकलतोडेने केली. आज पुन्हा एकदा एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये पाहूया कशा प्रकारचा खेळ करतोय. बॅक फुटवरती गेले, पंच करून दिला. चेंडू मध्ये त्या ठिकाणी प्रणय म्हात्रे अडवत आहेत. तत्पूर्वी एकच धाव पूर्ण केली जाते. एका धावेने आता मात्र काही फायदा होणार नाही मित्रांनो, कारण ज्या प्रकारचा धावफलक आहे 30 धावा आतापर्यंत धावफलकात मोजल्या गेल्यात आणि फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 30 धावा, 2 मोठे फटके जर आले तर एक समाधानकारक धावसंख्येपर्यंत तेजस इलेव्हन हा संघ जाऊ शकतो. परंतु ते 2 मोठे फटके येत आहेत का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल, कारण एलिमिनेटरचा सामना म्हणजे खूप मोठा सामना असतो मित्रांनो आणि याच्यामध्ये दबाव काहीसा जास्त असतो प्रत्येक खेळाडूवरती आणि त्या दबावाला झुगारून काहीतरी वेगळं करावं लागेल. मात्र या ठिकाणी तसं काय घडतंय का? पुन्हा एकदा अविनाश शर्मा याचा चेंडू फ्रंट फुटवरती खेळण्याचा प्रयत्न, टॅपच्या साहाय्याने चेंडू मात्र त्या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातोय आणि आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी दर्शवत आहेत एक धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू 31 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 2 लॉस. 2 विकेटचं पतन त्या ठिकाणी राहुल पळेकर स्वस्तात माघारी परतला आणि त्यानंतर जो संघ अडचणीत सापडलाय तिथून मात्र पुढे येताना पाहायला मिळत नाहीये. शेवटचा चेंडू असेल. अविनाश शर्मा पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. अविनाश घोसाळकर पुन्हा एकदा बॅट फुटवरती गेले, पंच करून दिलाय. विजय पाटील चेंडूवरती येत आहेत. जोपर्यंत चेंडू त्या ठिकाणी गॅदर केला जातो तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते आणि या एका धाव्याने आपण पाहू शकाल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा या ठिकाणी स्कोर बोर्डवरती लगावल्या जातात आणि 33 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं केलं जात आहे RCC इकरा CC या संघासमोर. तर नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित वसई विरार प्रीमियर लीग 2020 पर्व 3 आणि या 3ऱ्या पर्वामध्ये आपण जात असताना आजचा ग्रँड फिनालेचा दिवस आपल्याला अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय या यशवंतनगरच्या नगरीमध्ये. आणि यशवंतनगरच्या मैदानावरचे हे चित्र खरोखरच बहारदार चित्र आहे. सर्वांना प्रफुल्लित आणि प्रभावित करणारं हे चित्र आम्हा तुम्हा सर्वांना एक प्रेरणा देऊन जातं चांगल्या आयोजनाची, चांगल्या खेळाडूंची, चांगल्या खेळाची आणि या सर्वाची. हा पूर्ण ऍटमॉस्फिअर कुठे ना कुठेतरी आनंदित करतोय प्रत्येक प्रेक्षक वर्गाला, प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक संघाला. त्यामुळे मित्रांनो इथं आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय की तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून तसेच या ठिकाणी
फिजिकली येऊन या स्पर्धेला तुम्ही जो प्रतिसाद दिला अगदी वाखणण्याजोगे आहे आणि याच प्रकारचं सहकार्य यापुढे सुद्धा देत राहाल अशी मी अपेक्षा बाळगतोय, कारण तुम्हा विना नेहमीच मैदान अधुरा आहे मित्रांनो. आणि तुमचं हे प्रेम यापुढे सुद्धा असंच या अंडरआर्म क्रिकेट जगतावरती असू द्या अशी अपेक्षा. तसेच यापुढे हा सामना झाल्यानंतर यापुढील मॅच त्वरित खेळली जाईल. आरसीसी या संघाला विनंती आहे की आपण यापुढील सामन्यासाठी तयार राहायचंय. कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता तुम्हाला यापुढील सामना खेळायचा आहे. बहुजन एकाच आघाडी पुरस्कृत वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित विरार प्रीमियर लीग 2020 या पर्वामध्ये आपण पाहू शकाल बहुतांश जणांनी आपल्याला या ठिकाणी सहकार्य दिलंय. त्यामध्ये स्पोर्ट्स शॉप्स म्हणजे अमान स्पोर्ट्स, माऊली स्पोर्ट्स, एसके स्पोर्ट्स, इंडियन स्पोर्ट्स, निहान स्पोर्ट्स आणि सिल्वर स्पोर्ट्स या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय की तुमचं सहकार्य आमच्यासाठी खूप बहुमोलाचं आहे आणि तुम्ही याच प्रकारचं सहकार्य यापुढे सुद्धा देत राहाल. तसेच नगरसेवक प्रफुल्लजी साने साहेब, दत्तात्रय साने साहेब यांचा सुद्धा मनापासून आभार, ज्या प्रकारचं त्यांनी सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. तसेच स्मॅश बॉल यांचा सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर झहीरभाई शेख, तसेच हुसेनजी शेख, तसेच गोटू चाचा यांचा सुद्धा मनापासून आभार. इम्तियाजी शेख, अनवर शेख यांचा सुद्धा मनापासून आभार. तसेच सदानंदजी पाटील नगरसेवक, तसेच रणजितजी पाटील नगरसेवक यांचा सुद्धा मनापासून आभार. युभूती तसेच एमएटी शोरूम्स यांचा सुद्धा मनापासून आभार. तसेच वैभवजी नवार यांचा सुद्धा मनापासून आभार या स्पर्धेदरम्यान. तसेच साईबाब सायकल्स यांचा सुद्धा मनापासून आभार. तसेच स्थायी सभापती प्रशांतजी राऊत साहेब त्यांच्याकडून या ट्रॉफीज आपण पाहतोय. भास्करभाऊ ठाकूर यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीज आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आमच्या या आयोजन कमिटीकडून मनापासून आभार व्यक्त करतोय. तुम्हा सर्वांचं सहकार्य याच प्रकारे यापुढे सुद्धा राहू द्या अशी अपेक्षा धरून पुन्हा एकदा आम्ही मॅच कडे वळतोय. इन टू द ऍक्शन, इन टू द ग्राउंड. ओटी कॉमेंटर बॉस मिस्टर दीपेश माने सर. थँक्यू भरतजी. यावेळेस मात्र पहा इंजुरी मधून सावरत स्वतः पुन्हा एकदा थोडस मागे या ना. यावेळेस मात्र बॅकफुटवर जात चेंडूला इंटू द गॅप खेळला येतोय सीमारेषा पार चौकार. जितू चक्र यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी सँडीसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. तसेच रणजितजी पाटील यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सँडीसाठी असेल. संदीप किणी यांच्यासाठी पारितोषिकांची या ठिकाणी उधळण केली जाते. पहा बक्षिसं लागतात सँडीवरती, परंतु फलंदाजी करतोय कोण तर प्रणय मात्र. यावेळेस मात्र बॅकफुटवर गेले, चेंडू खेळायचा होता. यावेळेस चेंडू अडवला जाईल तोपर्यंत घेतली गेली मात्र एक धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकले. धावफलकावर धावा लागल्यात 5. प्रत्येक चौकाराला सँडीसाठी 500 रुपये यावेळेस लागले जात आहेत. काय नाव? चक्र यांच्याकडून यावेळेस पहा खूप चांगलं क्षेत्ररक्षण आवड्याच्या माध्यमातून 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. धावफलक 6 वरती गेले. 3 चेंडू. यावेळेस पहा पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोनित अर्थातच गण्या. पुन्हा एकदा प्रणय मात्रे बॅकफुटवर गेले. ते चेंडू खेळायचा होता. यावेळेस पहा इंजर्ड आहे स्वतः. धाव घेण्यामध्ये थोडीशी अडचण होते. एक धाव मिळेल. एका धावीन धावफलक 7 धावांवरती पोहोचलं जाईल. लगातार 3 चौकारांसाठी वैभव नवार यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक हे या मॅच साठी असेल. मगाशी सांगितलं होतं मी. तर यावेळेस 7 धावा धावफलकावर लागल्या जातील. पुन्हा एकदा सँडी येते स्ट्रायकरकडे. गण्या पुन्हा एकदा रोनित गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस पहा जागा बनवली होती. जागा बनवण्याचा प्रयत्न. जागेचा भाव काय आहे तो सँडीला नक्कीच माहिती आहे. तीच जागा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी संदीप केणी करत असताना खूप महत्वाची जागा बनवायची होती. यावेळेस मात्र खूप जास्त संख्येने प्रेक्षक येतात मित्रांनो, आम्हाला दिसणार नाहीये. थोडेसे मागे व्हा ना. मित्रा शशांक यावेळेस पहा एक धाव मात्र मिळते. थांबा पंचांकडे. यावेळेस मात्र एक धाव मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका अखेर धावफलकावर धावा लागल्यात 8.
धावा बनवायचे 33, 8.25च्या सरासरीने ह्या धावा बनवायचे आणि 8ची सरासरी गाठली जाते. यावेळेस मात्र कुठेतरी अजय कानडेला मागे ठेवून गण्याने चेंडू हाताळला होता. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक केला गण्याने. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 18. येणाऱ्या चेंडूंमध्ये आवश्यकता होती म्हणजे 25 धावांची. 25 धावा, 18 चेंडू, 18 चेंडू 25 धावा. एलिमिनेटरचा हा सामना. इथून जो पराभूत होईल तो थेट घरचा रस्ता नापेल, तर इथून जो विजय होईल तो खेळेल अर्थातच सेमीफायनल 2 म्हणजेच क्वालिफायर 2 मध्ये, जिथून क्वालिफायर 1 मध्ये विजयी होऊन ग्रँड फिनाले मध्ये अगोदरच दाखल झालाय दुर्गेश 11चा संघ. 18 चेंडू 25 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवरती परत एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय गोलंदाज अजय कानडेला. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातील. गण्या येईल थर्ड मॅन रिजन मध्ये, तर कव्हर पॉइंट वरती आपण पाहू विमल सिंगला. निलेश सिंगला. जयेश बनसोडे व्याज पुढारी याचे जयेश बनसोडे आपल्या 100 रुपयाचं पारितोषिक मागाचं घेऊन जायचंय. नयन कालुष्टे आपण यायचं आणि हे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी द्यायचं आहे. एक चौकारासाठी लागलेलं पारितोषिक होतं 100 रुपयाचं आणि ते पारितोषिक या ठिकाणी देण्यासाठी जयेश बनसोडे अपकमिंग स्टार आहे, अंडर 22 प्लेअर आणि अफलातून कामगिरी या 2 दिवसामध्ये केली आहे. वेलपेड जयेश. ओटी तर कॉमेंट. चला खूप वेळ घेतात पंच. हर्षल एक क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यासाठी आपण जर 5 मिनिटं घेतली तर आपल्याला इथून पुढे पॅनलाइज केलं जाईल, लक्षात घ्या. तेजस 11 संघ. यावेळेस मात्र अजय कानडे वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती. सँडी पहिला चेंडू. यावेळेस मात्र बॅकफुटवर गेले, जागा बनवली. चेंडू खेळला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक येईल तर दोर मात्र एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलक पोचलं जाईल 9 या धावसंख्येवरती. चला घाई करा. तेजस 11 आपण खूप वेळ दवडताय. महत्वाचा सामना आहे याची आम्हाला देखील जाणीव आहे, परंतु वेळेपेक्षा महत्वाचं काहीच नाही. एकदा वेळ निघून गेली की ती पुन्हा कधीच येत नसते मित्रांनो. ज्याने 10वीची परीक्षा नापास झालाय त्याला एका वर्षाचं महत्व विचारा. ज्याची ट्रेन एका सेकंदासाठी हुकली त्याला एका सेकंदाचं महत्व विचारा. असं हे वेळेचं महत्व फार गरजेचं असतं आपल्याला जीवनामध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अजय कानडे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. तर स्ट्रायकरकडे आपण पाहतोय नवापूरची शान प्रणय मात्रे. यावेळेस जागा बनवली, सरळ हातामध्ये गेला. पहिल्या विकेटचा बदल फलंदाज तंबूच्या आसराला. कमोडी. थँक्यू डीजे. थँक्यू. विनंती आहे दोन्ही संघांना की कमीत कमी वेळ घ्यायचा मित्रांनो चर्चेसाठी. जास्त वेळ दौडू नका, अजून खूप सामने आम्हाला खेळवायचे आहेत आणि त्यानंतर प्राइज सेरेमनी सुद्धा आहे. तर कृपया करून तुम्हाला विनंती आहे की जितका कमी वेळ घ्याल तितका लवकर संचारबंदीच्या अगोदर तुम्ही घरी जाल, अन्यथा तुम्हाला पोलीस लोक पकडतील. वैयक्तिक 6 धावसंख्येवरती बाद झालाय फलंदाज प्रणय मात्रे. यावेळेस मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विवेक पांडे लाईव्ह वायर इन द फील्ड, ज्याचं अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं तोच विवेक पांडे यावेळेस मात्र फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर पहिलं यश मात्र पदारामध्ये पडलंय अजय कानडेच्या. यावेळेस मात्र धावफलक आपण 9 धावसंख्येवरती पाहतोय. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून पुढे पुढचा टप्पा गाठायचा आहे. कोण जाणार, कोण जिंकणार आणि कोण मिळवणार विजयाचा पताका. यावेळेस पहा विवेक पांडे एक वेगळ्या पद्धतीचा स्टान्स आपल्याला पाहायला मिळतोय. लेदर क्रिकेटर म्हणून पण ज्यांची ओळख आहे, टेनिस क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा प्रकारचे विवेक पांडे. तर समोरच आपण पाहतोय नाला सुपरचा आणखीन एक खेळाडू अजय कानडेला बॅकफुट वर जाऊन सरळ हाताने इनटू द गॅप जातोय. येतोय VPS चौकार. थँक्यू डीजे. धावफलक पहा 13 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. या चौकारने नव संजीवनी मिळाली है. इकरा सीसी फयूबाईंच्या दिल की धड़कन जो हम कहेंगे ना वो बहुत तेज इस बार चल रही है फयूबाई की, क्योंकि ओनर है इस टीम के. 13 धावसंख्येवरती धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. ते आता मात्र इथून खेळ पुढे शिल्लक आहे अजूनही 15 चेंडूंचा आणि 15 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. हा 5 धावांचा फासला आहे ना, हा 5 धावांचा गॅप आहे ना, तो पार करण्यासाठी ही सगळी तुंबळ युद्ध आपल्याला क्रिकेटचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज अजय कानडे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. तर विवेक पांडेला आपण पाहतोय. यावेळेस स्ट्रायकर एनकडे पुन्हा एकदा अजय कानडे सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. चौकार
खेळलाय. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण बदललंय. ऑफ रिजन वरून एक खेळाडू लेग रिजन मध्ये घेण्यात आलाय. अजय कानडे थोडासा वेळ घेतोय. चेंडू टाकेल बॅकफुटवर जाऊन जागा बनवायची होती. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता. मैदानाच्या आतमध्ये धावफलक मात्र स्थिर असणार आहे. पहा, जागा बनवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला, परंतु या जागेचं महत्व किती आहे ना, हे गोलंदाजाला देखील महत्वाचं आहे. कारण एका स्क्वेअर फूट साठी लाखो रुपये मोजले जात आहेत मुंबईच्या उपनगरामध्ये. तिथे एक जागा जर बनवून दिली तर चौकार सुद्धा खेळू शकतो फलंदाज. आणि हेच महत्व अजयला देखील महत्व जाणून आहे. त्यामुळेच त्याने अतिशय वेगवान चेंडू टाकला आणि जागा बनवल्यानंतर फटका खेळता आला नाही फलंदाज विनय पांडेला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा विवेक पांडे स्ट्रायकर एंडकडे. तर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय अजय कानडे. खानाडे यावेळेस पहा, चेंडू हाताळले अजय. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले. चेंडू खेळलाय. आता मात्र निलेश सिंग चेंडू अडवेल. एक धाव मात्र मिळेल. धावफलक 15 धावांवरती, 14 धावांवरती. एक चेंडूचा खेळ. मला वाटते अजून एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातला. अजयने एक चौकार खाल्लाय. त्यानंतर मात्र कमबॅक केले. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्ची घातल्यात. पहिल्या षटकामध्ये गण्याने 8, अजयने आतापर्यंत 6, 14 धावा धावफलकाला लागल्यात. आता मात्र सँडी स्ट्रायकर एंडकडे आलाय. महत्वाचा खेळाडू असणार आहे इकरा सीसी. जर इकरा सीसीला सामना जिंकायचा असेल तर सँडीला शेवटपर्यंत मैदानामध्ये उभं राहावं लागेल, हे जाणून आहे सँडी. अजय देखील त्याचं महत्व जाणतोय. यावेळेस मात्र पहा, काय जबरदस्त फटका खेळलाय आज. दाखवला मी जातोय पारल्याला आणि खेळला चेंडू कुर्ल्याला. अप्रतिम. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटका अखेर धावफलकावर धावा लागल्यात 15. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. आवश्यकता असणार आहे 18 धावांची. नक्कीच 12 चेंडू आणि 18 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. अप्रतिम षटक, एक वेगळी रणनीती आम्ही पाहिली. जसं की तेजस 11 हा संघ पहिल्यांदा या ठिकाणी डिफेंड करत असताना मैदानात उतरला, त्यावेळेला जो त्यांचा महत्वाचा अस्त्र आहे म्हणजे रोहित गोवालकर याला त्यांनी पहिलं षटक घेऊन बोलावलं आणि त्याने 8 धावांचं षटक हाताळलं. 8 धावांचं षटक आल्यानंतर आपण पाहिल्यानंतर अजयला आणलं आणि त्याने 7 धावांचं षटक. आणि हे एकंदरीत एक समीकरण आहे, कॅल्क्युलेशन आहे. ते कॅल्क्युलेशन नुसार या ठिकाणी एक्झिक्युशन करताना पाहायला मिळतं. 12 चेंडू 18 धावांची गरज. 18 रन्स रिक्वायर्ड टू विन रिमेनिंग 12 बॉल्स. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू, ज्या खेळाडूंचा बोलबाला या चालू हंगामामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपण पाहिलाय. त्यामध्ये विवेक पांडे यांना पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला संदीप केणी. बक्षिसांचा वर्षाव आतापर्यंत आपण पाहिला. आणि या मॅचचं महत्व काय आहे मित्रांनो, कारण जर का या ठिकाणी चक्र यांच्याकडून 3 चौक्याला 3000 रुपयाचं पारितोषिक सँडीसाठी आहे. ही मॅच का महत्वाची आहे, कारण या ठिकाणी एलिमिनेटर मॅच म्हणजे जो संघ हरेल तो मात्र या स्पर्धेमधून बाहेर होईल आणि जो संघ जिंकेल तो ऍटलिस्ट एका कोणत्या तरी बक्षिसासाठी पात्र होईल. म्हणून ही चुरस खूप महत्वाची आहे आणि ही चुरस मोठी आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आपण पाहतो 50,000 रुपये आणि भव्य दिव्य असं चषक. द्वितीय पारितोषिक 25,000 आणि भव्य दिव्य असं चषक. आणि तृतीय पारितोषिक 12,000 आणि भव्य दिव्य असं चषक. ओटी कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू बरं सर. तर पहा, गोलंदाजी मार्क वरती कृष्णा देवेंद्र. आपण टेनिस क्रिकेटमध्ये किशन देवेंद्र ऐकलं असेल. पार्ल्याचा एक अप्रतिम खेळाडू आहे जो SP दादर संघासाठी बिलॉंग करतो, तो किशन देवेंद्र. आणि तशाच प्रकारचं एक नाव असणारा कृष्णा देवेंद्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळेल. तर स्ट्रायकर पुन्हा एकदा संदीप केणी, नारंगी गावचा सँडी यावेळेस दाखल होईल. डावखुरा गोलंदाज कृष्णा देवेंद्र गोलंदाजी मार्कवरती दाखवलेला. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सँडी पहा सातत्याने यावेळेस मात्र गोलंदाजाला दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न करणार आहे. चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय चक्र्याकडून यावेळेस सँडी यांना. पहा, धावफलक एकने वधारलंय. धावफलक 16 धावांवरती. जसं धावफलक वधारेल तसा बक्षिसांचा सेन्सेक्स देखील वधारताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय तेजस मात्र यांचा तेजस 11, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फय्यूभाई यांचा 11 सीसी. पुन्हा एकदा कृष्णा देवेंद्र गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. सँडी यावेळेस अप्रतिम कमबॅक केलाय. 2 पायांच्या मधून चेंडू फरार झाला होता आणि यष्टीरक्षकाच्या हातात विसावला होता. जणू काही यष्टीचा वेध घेतोय की काय हे सँडीला देखील भीती मनामध्ये उरली होती. परंतु यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 16 धावसंख्येवरती. नक्कीच सर, या चेंडूने मात्र एक आठवण ताजी केली. आम्हाला सामना आठवतो 2 वर्ष अगोदरचा. बारकाईलन या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना कृष्णा देवेंद्र यांनी जी गोलंदाजी करून क्वालिफाय केलं होतं
ज्या वेळेस प्लेऑफ मध्ये क्वालिफाय केलं होतं बार्केलन संघाने त्यावेळेला हा गोलंदाज पुढे आला होता बार्केलन या संघासाठी आणि तीच गोलंदाजी आज या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्या मॅच मधला हिरो ठरला होता, आता पुन्हा एकदा तो हिरो ठरतोय का हे पाहणं महत्वाचं ठरेल. या सीझन 3 मध्ये पाहूया पुढचा चेंडू या ठिकाणी कृष्णा देवेंद्र वर्सेस संदीप केणी. नक्कीच तुमचा इतिहास काय सांगतो हे महत्वाचं नसतं क्रिकेटमध्ये. तुम्हाला प्रत्यक्षात मैदानामध्ये उतरून ते साध्य करून सिद्ध करून देखील दाखवावं लागतं, कारण जर तरला कोणत्याही प्रकारचा थारा नाही आहे क्रिकेटमध्ये. बिकॉज क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरीज अँड अनसर्टन्टीज. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे कोणत्याही तुमच्या जर तरला थारा नसतो. पुन्हा एकदा कृष्णा देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल तर स्ट्रायकरकडे संदीप केणी. पहा पुन्हा एकदा चेंडूला हाताळलं जातोय, थोडा वेळ घेतला जातोय, स्टेबल केलं जातंय, कंपोज केलं जातंय. आता मात्र चेंडू फेकेल. पहा चेंडू सरळ बॅटने खेळला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण राहुल पुळेकर त्या ठिकाणी करतोय. पुढे सरसावतोय, चेंडू फेक करतोय, तोपर्यंत एक धाव मात्र मिळते. धावफलक एकने पुढे सरकतोय. धावफलक 17, निम्म्या धावा गाठल्यात, अजूनही निम्म्या धावा गाठायच्या आहेत. 17 धावा झाल्यात, अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू मात्र शिल्लक आहेत 10 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 16 धावांची. स्ट्रायकर फलंदाज विवेक पांडे. या खेळाडूमध्ये क्षमता आहे दीपेचं, जसं की आपण पाहत असतो ज्या ज्या वेळेला या प्रकारच्या मॅचेस असतात कशा प्रकारे त्या मॅच मधून संघाला खेचून आणायचं हे चांगलं माहित आहे या खेळाडूला आणि समोर अनुभवाचा भरणा असलेला खेळाडू आहे आणि म्हणूनच हे जे बॅटल आहे, हे जे कॉम्बिनेशन आहे हे कुठे ना कुठेतरी फायदेशीर ठरेल इक्रासिस या संघासाठी. पाहूया मॅच एकदम बॅलन्सिंग पोझिशन मध्ये पाहायला मिळते, कारण अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावांची गरज असेल एकंदरीत 16. 10 balls remaining and 16 runs required to win for this match. इक्रा सीसी या संघासाठी हे समीकरण आहे. नवीन या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय कृष्णा देवेंद्र. क्षेत्ररक्षणामध्ये वेगळी सजावट, सातत्यानं दबाव गोलंदाजावरती काय येतोय, कारण हा फलंदाज जो आहे हा मैदानाच्या चारी बाजूने फटके मारण्यास सक्षम राहतो, सक्षम असतो आणि म्हणूनच या प्रकारची स्थिती आणून ठेपलेली आहे तेजस सिलन या संघासाठी. 10 चेंडू 16 धावा. तेजस सिलन आपणास विनंती आहे की आपण थोडी घाई करायची मित्रांनो, जास्त वेळ घेताय. काय करावं आणि काय ना करावं अशा परिस्थितीमध्ये गर्त्यामध्ये अडकलाय तो म्हणजे तेजस 11 संघ. कारण चांगल्या खेळाडूंचा भरणा, कागदावरती स्ट्रॉंग म्हणून जो संघ ओळखला गेला या VPLच्या तिसऱ्या पर्वामध्ये तो तेजस 11चा संघ होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कृष्णा देवेंद्र टू विवेक पांडे, 2 यंगस्टर खेळाडूंमधलं हे युद्ध जबरदस्त अप्रतिम. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश साखळतोडे लाईव्ह वायर इन द फील्ड. पहा काय चांगलं अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. 3 धावा वाचवल्या. धावफलक 18 धावसंख्येवरती. आत्तापही 15 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूंमध्ये एक मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता. सँडी ती जबाबदारी लिहिलेल्या पार पाडेल का की गोलंदाज कृष्णा देवेंद्र त्याला थांबवेल. पुन्हा एकदा तेजस 11 टीम मीटिंग कॉल केले. यावेळेस थोडंसं हितगुज साधलंय. संत तुकारामांनी नेहमी सांगितलंय जे आपणांशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. जे ज्ञान आपल्या जवळ आहे ते इतरांपर्यंत पोहोचवा, हा संत तुकारामांचा संदेश मात्र यावेळेस आपण गण्या, आवडे, त्यानंतर विघ्नेश हे खेळाडू सर्व खेळाडूंपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात. यावेळेस मात्र कृष्णा देवेंद्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सँडी सायकर एंडकडे सज्ज होतोय. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता असणार आहे. 15 धावा, 9 चेंडू 15 धावा. यावेळेस मात्र सरळ बॅटने चेंडू जातोय, तोवर मात्र घेतली गेली 1 धाव. एका धावेने धावफलक पोहोचते. दुहेरी दशकामध्ये 19 या आकड्यावरती आपण पाहतोय. 19 धावा धावफलकावर लागल्यात. इथूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू हे फार महत्वाचे आहेत. हे जे 2 महत्वाचे चेंडू असतील ते कृष्णा हातावतोय. कधीही चेसिंग करत असताना सेकंड लास्ट ओव्हर आहे ना, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर इन द गेम. सर्वाधिक महत्वाची ही जर ओव्हर असेल तर ती सेकंड लास्ट ओव्हर असते चेसिंग करत असताना. येस सर, पण स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्या खेळाडूला दुसऱ्याचं सामर्थ्य कधीच हरवत नाही, कारण तशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस खुद्द देव सुद्धा करत नसतो. आणि म्हणूनच या ठिकाणी विवेक पांडेचं या ठिकाणी सामर्थ्य किती आहे, धाडस किती आहे ते मात्र, आणि याच्या मनगटात किती ताकद आहे ते मात्र पाहणं महत्वाचं ठरेल. चला टीम मीटिंग कॉल कमी करा. तेजस 11 आपण या ठिकाणी खूप वेळ घेताय. तेजस 11 बघा, आपण वेळ खाताय हा. जर कमिटीकडून निर्णय आला पॅनलाइजचा तर आपल्याला दंडित केलं जाईल. या आजच्या दिवसामध्ये आपण खूप जणांना दंडित केलंय आणि याचा शिकार आपण होता कामा नये, लक्षात घ्या. कोण विसरेल जावेद मंसुरीला. पहा काय स्मित हास्य करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कृष्णा देवेंद्र गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. विवेक पांडे इज ऑन अ स्ट्राईक. चेंडू हाताळला जातोय. यावेळेस पहा यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर उद्ध्वस्त, फलंदाज तंबूच्या आसऱ्याला.
थँक्यू डीजे. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. काय मॅच आहे मित्रांनो. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना हा होतोय, कारण अवघ्या 33 धावांची गरज होती आणि 33 धावांची गरज असताना ज्या प्रकारचे तारंबळ उडाले या ठिकाणी इकरासीसी या संघाची, अक्षरशः फैयूबाईने सुद्धा इमॅजिन केलं नसेल की यासारखी स्थिती होईल. कारण 7 चेंडू 14 धावा, अतिशय अवघड असं 7 चेंडू 14 धावा. तुम्ही पण मागं आहे यांना सगळ्यांना मागे या मागे मागे दादा मागे ना थोडस दादा प्लीज. आता हलवता नाही येणार, यांचं सगळं सेटअप आहे. यावेळेस मात्र पहा 7 चेंडू 14 धावांची आवश्यकता असताना फलंदाजी करण्यासाठी फलंदाज नवीन आलाय नदीम. ज्या नदीमने या अगोदर एक मॅन ऑफ द पुरस्कार देखील स्वीकारलाय, तो नदीम आलाय. कृष्णा देवेंद्र यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय, चांगला कमबॅक करून दिले आपल्या संघाला. कृष्णाने आतापर्यंत 4 धावा खर्ची घालत एक महत्वाचा फलंदाज बाद केलाय विवेक पांडेच्या स्वरूपामध्ये. 5 चेंडू 4 धावा, एक फलंदाज बाद केलाय. शेवटचा अखेरचा महत्वाचा हा निर्णायक चेंडू या सामन्यातला हाताळणार आहे कृष्णा देवेंद्र. यावेळेस मात्र सरळ बॅटने अलॉंग दी कार्पेट निलेश सिंग चेंडूला अडवेल. एक धाव मात्र मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटका अखेर धावफलकावर धावा लागल्या गेल्यात 20. येणारे चेंडू शिल्लक राहिलेत 6 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. वातावरण मैदानाच्या आत गरम आहे, खूप नाजूक स्थितीमध्ये आहे. यावेळेस पहा एक वेगवेगळ्या पद्धतीची रणनीती आखतायत प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडू. पहा कोण येईल. विघ्नेश साकळतोडे गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 13 धावा. हे कर्णधाराने 6 चेंडू नाही तर भवितव्य हातात दिल्या 11 खेळाडूंचं विघ्नेशच्या. हे 6 चेंडू विघ्नेश टाकेल ते एक भवितव्य असणार आहे तेजस 11चं. काय तेजस 11 इथून घरचा रस्ता पकडेल की इथून पुढच्या सामन्यामध्ये दाखल होईल, तशाच परिस्थितीमध्ये बॅट नाहीये तर भविष्य हातामध्ये असणार आहे सँडीच्या आणि नदीमच्या. 8 धावा 7 धावा 5 धावा अशा 3 षटकांचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक महत्वाच्या सामन्यामध्ये येऊन आपण पोहोचलोय. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असणार आहे. इथून जर सामना टाय झाला तर निर्णय काय असणार आहे हे अगोदरच विचारून घ्या. यावेळेस मात्र एक धाव मिळेल. एका धावीने धावफलक. थांबा जरा पंच. चालू चालू ठेव. थांबा. पहा लक्षात घ्या, इथून तुम्हाला कंपल्सरी चेस असणार आहे. नॉकआउट स्टेजच्या मॅचेस आहेत, कंपल्सरी चेस तुम्हाला करावं लागेल. यावेळेस मात्र एक पहा पुस्तकी फटक्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. एक वेगवान चेंडू विघ्नेश साकळतोडे हाताळला. आता मात्र सामना थोडासा अवघड जातो इथून 11 सीसी साठी. 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. विघ्नेश साकळतोडे यावेळेस मात्र महत्वाचे 4 चेंडू हाताळणार आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, नंतर मात्र निर्धाव. आता मात्र 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 300च्या स्ट्राईक रेटने या धावा कराव्या लागतील. 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. 3 चौकारी येणं गरजेचं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जातंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पुन्हा एकदा विघ्नेश साकळतोडे पंचांच्या उजव्या बाजूने अराउंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. पहा संदीप केणी सँडी. यावेळेस वेगवान चेंडू. काय जबरदस्त तेज तर्रार गोलंदाजी करतोय गोलंदाज.
बंदुकीतून गोळी निघावी तसा विघ्नेशच्या हातातून चेंडू निघाला आणि सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. आता मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता, 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता, चौकाराच्या हॅट्रिकची आवश्यकता. इथून सामना कोण कोणा घेऊन जाणार, संदीप की विघ्नेश? 3 चेंडू 12 धावा. तीन चेंडू 12 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र सरळ बॅटिंग टू द गॅप, सीमारेषा पार येतोय VPL चौकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी 500 रुपये लागू झाले चक्र यांच्याकडून सँडीसाठी. आणखीन 2 चौकार जर आले तर 2000 रुपये आणि चक्र यांच्याकडून 5000 रुपये, 7000चं बक्षीस लागले गेले. जर का लगातार 2 बाउंड्री झाल्या तर रणजितजी पाटील तसेच गोटू चाचा यांच्याकडून प्रत्येकी 2-2 हजार रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलेलं आहे. आणि तसेच नयन कालुष्टे यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक, तसेच चक्राबाई यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे लगातार 2 चौकारांसाठी. चला इथून मात्र सेन्सेक वधारला आहे. सँडी किणीचा एखाद्या कंपनीचे शेअर्सचे भाव जसे रात्री रात वाढावे तसे यावेळेस मात्र रेट वाढला गेलाय, सेन्सेक्स वाढला गेलाय सँडीच्या फलंदाजीचा. 2 चेंडू 8 धावा, 8 धावा 2 चेंडू, 2 निर्णायक फटके या सामन्याला कालटणी देऊ शकतात. सँडी कॅपॅबिलिटी आहे, क्षमता आहे सँडी मध्ये ती. विघ्नेश साखळतोडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र षटकार, फलंदाज बाद. एकच वादा आमचा राजू दादा. थँक्यू डीजे. इथून मात्र सामना अवघड होऊन बसलाय. आता मात्र फलंदाजी करणाऱ्या इकरा सीसी साठी थोडासा अवघड होऊन बसलाय खेळ. 1 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता. RCC संघ तयार राहायचे, कॅप्टन यापुढील मॅच साठी तयार राहायचे. विजेता संघाचा कर्णधार त्वरित मॅच संपल्यानंतर आमचे संपर्क साधायचा आहे. 1 चेंडू 8 धावा. सरळ बॅटने चेंडू खेळलाय, विजयी झालाय तो म्हणजेच तेजस 11 संघ क्वालिफायर 2 मध्ये दाखल झालाय. हार्ड लक इकरा सीसी. आपण खूप छान खेळ केला मित्रांनो. एकदा इकरा सीसी साठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. या प्रेक्षकांची मन जिंकलेली या खेळाडूंनी. खूप चांगला खेळ केला. आपला प्रवास या ठिकाणी संपतोय, परंतु हरकत नाही, पुढच्या वर्षी आपण पुन्हा एकदा VPLच्या 4थ्या पर्वामध्ये आपण भेटणार आहोत. तर चला लगेचच नाणेफेकसाठी तेजस 11 संघनायक विघ्नेश साखळतोडे आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच या मॅचचा 11 चेंडू 16 धावा आणि निर्णायक षटक हाताळत असताना 5 धावा आणि 1 विकेट. विघ्नेश साखळतोडे मॅन फ्रॉम तेजस 11. नक्कीच सर. आणि या पूर्ण स्पर्धेतला आपण जर विचार करायचा झाला तर 34 धावा पहिल्यांदा डिपेंड झालेल्या आहेत. खूप महत्वाची बाब. आणि ती सुद्धा या ठिकाणी एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये तेजस 11 या संघाने या ठिकाणी अचीव करत असताना, जिंकत असताना हा सामना आपण पाहतोय. आणि चला विघ्नेश प्लीज. तेजस 11 आपण सर्वांनी बाहेर या सर्वप्रथम आणि त्वरित पोझिशन्स घ्यायचे आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. विघ्नेश मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. तर मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अप्रतिम षटक आणि निर्णायक षटक त्याने हाताळलं आणि फलंदाजीमध्ये 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्याचं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन सन्मानित केलं जाते. गोटू चाचा तसेच गोटू चाचा यांच्या हस्ते
मॅन ऑफ द मॅच मिस्टर विघ्नेश साखलतोडे. येस विघ्नेश, 34 धावा या स्पर्धेमधील जर विचार करायचा झाला तर 34 धावा अजूनपर्यंत डिपेंड झाल्या नव्हत्या. लो स्कोरिंग मॅच होती, दबावभरी स्थिती होती आणि एलिमिनेटरचा सामना होता. एलिमिनेटरचा सामना म्हणजे जवळजवळ जो हरणार संघ आहे तो बाहेर. या सिच्युएशन मध्ये कशा प्रकारचं प्लॅनिंग केलं होतं आणि हे प्रेशर कशा प्रकारे तुम्ही हँडल केलं? खूप मोठं प्रेशर होतं. आमच्या संघाने थोडा कमी म्हणजे खूप मोठ्या धावसंख्येच्या मोठी धावसंख्या करण्याच्या प्रयत्नामध्ये आमची धावसंख्या थोडी कमी झाली आणि समोरच्या संघाने चांगली गोलंदाजी केली आणि क्षेत्ररक्षण पण चांगलं गेलं. पण आमच्या कृष्णाने चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला मॅचमध्ये परत रिटर्न आणलं. त्यामुळे कृष्णाचं थँक्यू आणि पूर्ण टीम एफर्ट आमचा चांगला होता. येस विघ्नेश, जास्त वेळ घेणार नाही. पुढच्या मॅच साठी तुला शुभेच्छा. त्यानंतर लगेच टॉस साठी यायचंय. विघ्नेश थांबायचंय. इकरा सीसी कॅप्टन जावेद मंसुरी, जावेद टॉस साठी यायचंय. तर विनंती करेल गोटूच्या की आपण या ठिकाणी टॉस करायचा या मॅचचा.